आजची खुशी स्वप्नांची भरारी वाढे क्षणोक्षणी दुनिया ही न्यारी आजची जपणूक उद्याची तयारी पहिले 1000 दिवस आयुष्याची शान सारी दादा वहिनी, एक गोष्ट सांगायची होती. मी आणि प्रताप पण आमचं स्वतःचं कुटुंब सुरू करण्याबद्दल विचार करतोय. अरे वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन. धन्यवाद. पण थोडी भीती पण वाटतीये. कळत नाहीये कुठून सुरुवात करावी. हो वहिनी, खूप अस्वस्थ वाटतेय. मलाही आधी असंच वाटायचं, पण बरोबर माहिती असेल तर सगळं सोपं होतं, खरं ना? नक्कीच. आणि आमच्या या प्रवासात अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आम्हाला खूप मदत केली. वहिनी, तुम्ही आम्हालाही याबद्दल समजावून सांगू शकता का? नक्कीच. सगळ्यात पहिले, हा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा आहे. बाळ कधी हवे आहे, किती मुले हवी आहेत, या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कोणत्याही दबावाशिवाय दोघांनी मिळून ठरवल्या पाहिजेत. हो वहिनी. मी हे पण शिकले की गर्भधारणेची तयारी त्या आधीच सुरू होते. ते कसे? ते असं की सगळ्यात पहिले दोघांनीही एकदा पूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. जसं रक्त तपासणी, हिमोग्लोबिन आणि सामान्य आरोग्य तपासणी, जेणेकरून जर काही समस्या असेल तर आधीच कळेल. मग रोजच्या सवयींवर लक्ष द्यायला हवे. योग्य आहार घेणे, थोडे चालणे फिरणे आणि ताणतणाव कमी ठेवणे. बरोबर आहे वहिनी. आणि एक खूप महत्वाची गोष्ट, तंबाखू, दारू किंवा कोणत्याही नुकसानकारक गोष्टीपासून दूर राहणे. हे दोघांसाठी महत्वाचे आहे. हो वहिनी. रिया, गर्भधारणेच्या तयारीत पाळीवर लक्ष देणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. जर पाळी वेळेवर येते तर शरीराची तयारी समजून घ्यायला मदत होते. पण जर पाळी वेळेवर आली नाही, खूप दुखले, खूप रक्त गेले किंवा कित्येक महिने पाळी आली नाही, तर गर्भधारणेची योजना बनवण्याआधी डॉक्टर किंवा आरोग्य कार्यकर्त्याशी नक्की बोलायला हवे. आणि रिया, डॉक्टरांच्या सल्ल्याने तू फॉलिक ॲसिड घ्यायला सुरुवात करायला हवी. पण लक्षात ठेव, कोणतेही औषध किंवा गोळी स्वतःच्या मनाने घ्यायची नाही. डॉक्टर किंवा आरोग्य कार्यकर्त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच घ्यायची आहे. कारण हे बाळाच्या मेंदू आणि शरीराच्या योग्य विकासाकरिता खूप महत्वाचे असते आणि पुढे जाऊन काही समस्यांपासून वाचवते. आणि काय करायला हवे वहिनी? फक्त शरीरानेच नाही, मनाने पण तयार व्हायला हवे. जास्त ताण घेऊ नका, एकमेकांना साथ द्यायची आणि पुढच्या खर्चाचा थोडा हिशोब ठेवणेही महत्वाचे आहे. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, मुलांमध्ये 2 ते 3 वर्षांचे अंतर असायला हवे. यामुळे आईच्या शरीराला बरोबर सावरायला वेळ मिळतो आणि बाळाला पूर्ण काळजी मिळते. हे सगळं ऐकताना थोडं अवघड वाटतंय. घाबरू नका प्रताप. आधी मलाही वाटायचं की हे सगळं अवघड आहे, पण जेव्हा कोणी हळूहळू समजावलं तेव्हा सगळं सोपं वाटायला लागलं. आमच्यासारखं तुम्हीही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात नक्की जा. तिथे जीवनाचे पहिले 1000 दिवस कार्यक्रमात नाव नोंदवून घ्या. या प्रवासात आशा कार्यकर्ता आणि अंगणवाडी कार्यकर्ता दोघांचीही खूप महत्वाची भूमिका असते. आशा कार्यकर्ता घरापर्यंत येऊन माहिती देतात, आरोग्य तपासणी आणि आरोग्य सुविधांकरिता मार्ग दाखवतात आणि गरज पडल्यावर योग्य ठिकाणी पाठवायला मदत करतात. आणि अंगणवाडी कार्यकर्ता पोषण, काळजी कार्यक्रमात नाव नोंदणी आणि समूह बैठकींच्या माध्यमातून कुटुंबाला बरोबर माहिती देतात. हा कार्यक्रम बॉर्न लर्निंग अभियानाअंतर्गत आहे, जो युनायटेड वे बेंगलुरू आणि केनव्ह्यू एकत्र चालवतात, जेणेकरून मातांना आणि त्यांच्या कुटुंबांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. नक्कीच. रिया, मला वाटतं आपण आजच नाव नोंदवायला हवे. हो, नक्कीच. खूप धन्यवाद दादा, वहिनी. बरोबर सुरुवात, बरोबर माहिती आणि बरोबर साथ हीच निरोगी कुटुंबाची पहिली पायरी आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, बाळाच्या जन्मावेळी आई आणि कुटुंबाने कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. या भागातून एक प्रश्न तुमच्यासाठी. गर्भधारणेच्या तयारीत आरोग्य तपासणी, पाळी, फॉलिक ॲसिड आणि कुटुंबासोबत मिळून निर्णय घेणे
का महत्वाचे आहे याबद्दल तुमच्या मैत्रिणी किंवा कुटुंबासोबत नक्की बोला.